महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि थोड्या गुंतागुंतीच्या विषयावर चर्चा करणार आहोत. हो, आज आपण वक्फ जमीन म्हणजे नक्की काय, तिचे कायदेशीर आणि महसुली पेहलू कसे काम करतात यावर सविस्तर बोलणार आहोत. अगदी. आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात खूप महत्त्वाची माहिती दडलेली आहे. नक्कीच. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. हो, सुरुवात करूया. आता बघा, एखाद्या व्यक्तीने आयुष्यभराची पुंजी गोळा करून शेतजमीन विकत घेतल्याची कल्पना करा. ती व्यक्ती जमिनीचा 7/12 तपासते. त्यावर कोणतीही अडचण किंवा बोजा दिसत नाही. अच्छा. सगळी प्रक्रिया होते, खरेदी खत अधिकृतरित्या नोंदवलं जातं आणि मग काही वर्षानंतर अचानक त्या व्यक्तीला एक नोटीस येते. बापरे. हो ना. नोटीसमध्ये असं म्हटलेलं असतं की ती जमीन तिची नाहीच आणि ते खरेदी खत कायद्याच्या दृष्टीने पूर्णपणे शून्य आहे. हे खरंच खूप धक्कादायक असतं. होय. तर आजच्या या चर्चेत आपण मालमत्तेच्या अशाच एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने समजल्या गेलेल्या व्यवस्थेचा वेध घेणार आहोत. हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण मालमत्तेचे कायदे हे मुळातच थोडे किचकट असतात. अगदी खरंय. पण जेव्हा त्यात वक्फ या संकल्पनेचा समावेश होतो ना, तेव्हा मालमत्ता हस्तांतरणाचे सामान्य नियम पूर्णपणे बदलून जातात. याचा थेट परिणाम जमिनीच्या व्यवहारांवर होतो. आपण एकदम सुरुवातीपासून सुरुवात करूया. आपण शेतजमीन, गायरान किंवा वनजमीन हे शब्द नेहमी ऐकतो. हो, ते आपल्याला माहिती असतात. पण वक्फ या शब्दाचा कायदेशीर आणि मूळार्थ नेमका काय आहे? कारण जोपर्यंत मूळ संकल्पना स्पष्ट होत नाही तोपर्यंत पुढचे कायदे समजणे कठीण आहे. अतिशय पायाभूत प्रश्न विचारलात तुम्ही. वक्फ हा मूळ अरबी भाषेतील शब्द आहे. अच्छा. त्याचा शाब्दिक अर्थ होतो थांबवणे, राखून ठेवणे किंवा कायमस्वरूपी समर्पित करणे. म्हणजे कायमचं देऊन टाकणे. बरोबर. आता कायद्याच्या आणि इस्लामी न्यायशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर जेव्हा इस्लाम धर्माचे पालन करणारी कोणतीही व्यक्ती आपली स्वकष्टार्जित किंवा कायदेशीर मालकीची मालमत्ता अल्लाहच्या नावे दान करते, तेव्हा ती मालमत्ता वक्फ ठरते. म्हणजे हे धार्मिक कामासाठी असतं. होय, धार्मिक किंवा धर्मादाय कार्यासाठी. यामध्ये मस्जिद, मदरसा, दर्गा, दफनभूमी किंवा अगदी गरिबांच्या कल्याणासाठी दिलेली जमीन याचा समावेश होतो. एक मिनिट. म्हणजे हे एका प्रकारच्या ट्रस्ट फंड सारखं आहे? तसंच काहीसं. जिथे सामान्य जनता किंवा एखादा धार्मिक कार्य हे लाभार्थी असतात. होय. पण जो त्या ट्रस्टचा व्यवस्थापक असतो त्याला मूळ मालमत्ता कधीच विकता येत नाही. हो, हे इथला एक क्विट फॅक्ट आहे. एकदा का मालमत्ता वक्फ झाली की मूळ मालकाचा आणि त्याच्या भावी वारसदारांचा हक्क कायमचा संपुष्टात येतो. एका अर्थी सांगायचं तर त्या मालमत्तेला एक अदृश्य कुलूप लावलं जातं आणि ज्या दिवशी ती मालमत्ता समर्पित केली जाते त्याच दिवशी त्या कुलूपाची चावी कायमची फेकून दिलेली असते. हे अदृश्य कुलूप आणि हरवलेली चावी ही उपमा अतिशय अचूक आहे, कारण ती मालमत्ता कायमस्वरूपी अल्लाहची मानली जाते आणि म्हणूनच तिला सामान्य जमिनीच्या कायद्यांपेक्षा वेगळं स्थान मिळतं. बर. पण जर मूळ मालकाचा हक्क संपत असेल आणि ती मालमत्ता कायमस्वरूपी समर्पित केली असेल तर तिचं व्यवस्थापन कसे होते? त्यासाठी कायदे आहेत. कारण कोणतीही मालमत्ता अशी वाड्यावर तर सोडता येत नाही. या हरवलेल्या चावीचं नियंत्रण कोणत्या कायद्यानुसार चालते? भारतात या अदृश्य कुलूपाचे रक्षण करण्यासाठी विशेष कायदा अस्तित्वात आहे. सध्या वक्फ कायदा 1995 लागू आहे. 1995चा कायदा? हो. आणि त्यात 2013 साली अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कडक सुधारणा करण्यात आल्या आहेत. अच्छा. या कायद्याचे कलम 3R वक्फची कायदेशीर व्याख्या निश्चित करते आणि तुम्ही विचारलेल्या व्यवस्थापनाच्या प्रश्नाचं उत्तर कलम 32 मध्ये दडलेले आहे. कलम 32? हो. कलम 32 नुसार राज्यातील सर्व वक्फ मालमत्तांचं व्यवस्थापन आणि संरक्षण करण्याची पूर्ण जबाबदारी राज्य वक्फ बोर्डाकडे दिलेली आहे. थांबा, इथेच मला एक प्रश्न विचारायचा आहे. या कलम 32 आणि बोर्डाच्या अधिकारांवरून समाजात नेहमी एक मोठी चर्चा दिसते. हो, मी ऐकलंय त्याबद्दल. अशी एक धारणा किंवा गैरसमज आहे की वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार आहेत. म्हणजे ते कोणत्याही मोकळ्या जागेवर बोट ठेवून ती जागा आपली असल्याचा थेट दावा करू शकतात. कायदे मंडळाने खरोखरच एका बोर्डाला इतके एकतर्फी अधिकार दिलेत का? हा एक अतिशय मोठा आणि वारंवार चर्चेला जाणारा गैरसमज आहे. अच्छा, म्हणजे असं नाहीये? अजिबात नाही. कायद्याने कोणत्याही संस्थेला असे अमर्याद आणि मनमानी अधिकार दिलेले नाहीत. कायद्यातील कलम 40 नुसार जर एखाद्या जमिनीवर वक्फ असल्याची शंका असेल तर प्राथमिक चौकशी करण्याचा अधिकार बोर्डाला नक्कीच आहे. चौकशीचा अधिकार आहे? हो, पण केवळ दावा करणे आणि तो सिद्ध होणे
यात कायद्याच्या दृष्टीने जमीन अस्मानाचा फरक आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा 2020 सालचा एक निकाल आहे. कोणता निकाल? राजस्थान वक्फ बोर्ड विरुद्ध देवस्थान विभाग. या खटल्याची पार्श्वभूमी काय होती आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यात नेमका काय निर्वाळा दिला? या खटल्यात एका मालमत्तेवरून 2 विभागांमध्ये वाद होता. बोर्डाचे म्हणणे होते की ही मालमत्ता वक्फ आहे. बरं. पण सर्वोच्च न्यायालयाने पुराव्यांची अत्यंत कठोर छाननी केली. न्यायालयाने स्पष्ट केले की केवळ एखाद्या जमिनीला स्थानिक पातळीवर वक्फ असे नाव लावल्याने ती जमीन वक्फ होत नाही. म्हणजे नुसत्या दाव्याला अर्थ नाही. अगदी. त्या जमिनीचा वापर दीर्घ काळापासून अखंडितपणे धार्मिक कामासाठी होत असल्याचे भक्कम पुरावे असावे लागतात किंवा त्या दानाचे कायदेशीर दस्तावेज, ज्याला आपण वक्फनामा म्हणतो, ते अस्तित्वात असणं आवश्यक आहे. वक्फनामा असणं गरजेचं आहे. होय. ऐतिहासिक वापराचे पुरावे नसतील तर केवळ अधिकारांचा वापर करून बोर्डाला परस्पर मालकी सांगता येत नाही. याचा अर्थ कायद्याच्या प्रक्रियेत दाव्यापेक्षा पुराव्यांची साखळी अधिक महत्वाची ठरते. नक्कीच. हे चित्र नक्कीच स्पष्ट करणार आहे. आणि हो, अशीच कायदेशीर माहिती तुम्हाला सोप्या भाषेत समजून घ्यायची असेल तर आपल्या महसुली शाही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. हो, खूप महत्वाची माहिती आपण देत आहोत. आता आपण या चर्चेच्या सर्वात गंभीर वळणावर येऊया. समजा एखादी जमीन खरोखरच पुराव्यांनिशी वक्फ आहे आणि एखाद्याने अजाणतेपणाने ती जमीन विकत घेतली तर कायद्यानुसार त्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराचे काय होते? हा जमिनीच्या व्यवहारांमधला सर्वात नाजूक आणि धोक्याचा टप्पा आहे. वक्फ कायदा 1995 मधील कलम 51 हे या प्रक्रियेचे हृदय आहे. काय सांगते हे कलम? या कलमानुसार कोणत्याही वक्फ मालमत्तेची विक्री करणे, तिचे बक्षीसपत्र करणे किंवा कायमस्वरूपी हस्तांतरण करणे बेकायदेशीर ठरते. सोप्या भाषेत सांगायचे तर असा कोणताही व्यवहार कायद्यांच्या नजरेत पूर्णपणे शून्य मानला जातो. शून्य म्हणजे त्या खरेदी खताला आणि त्यावर भरलेल्या मुद्रांक शुल्काला काहीच कायदेशीर किंमत उरत नाही. काहीच नाही. पण एखादा व्यवहार असं मुळातूनच शून्य का मानला जातो? त्यामागचं नेमकं कायदेशीर तत्व काय आहे? त्यामागील कारण मालमत्तेच्या मालकी हक्कात दडलेले आहे. कोणताही खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण होण्यासाठी विकणाऱ्या व्यक्तीकडे त्या मालमत्तेचा स्पष्ट कायदेशीर मालकी हक्क असावा लागतो. हो, साहजिकच आहे. मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे वक्फ मालमत्तेची मालकी ही अल्लाहकडे कायमस्वरूपी सुपूर्द केलेली असते. बरोबर. आता अल्लाह स्वतः खरेदी खतावर स्वाक्षरी करू शकत नाही किंवा ती जमीन दुसऱ्याला विकू शकत नाही. त्यामुळे जो मनुष्य ती जमीन विकण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्याकडे ती विकण्याचा कायदेशीर हक्कच नसतो. अच्छा, म्हणजे विकणाऱ्याकडेच अधिकार नाहीये? अगदी. ज्याच्याकडे मालकीच नाही तो ती दुसऱ्याला हस्तांतरित करूच शकत नाही. म्हणूनच हा व्यवहार केवळ रद्द होत नाही तर तो मुळात कधी अस्तित्वातच आला नाही असे कायदा मानतो. हे कायदेशीर तत्व खूपच प्रभावी आणि तर्कशुद्ध आहे. हो ना. म्हणजे मूळ मालकीच अस्तित्वात नसल्यामुळे पुढचा कोणताही व्यवहार आपोआप गळून पडतो. त्या खरेदीदाराला मालकी हक्क तर मिळत नाहीच, पण त्याने गुंतवलेली रक्कमही मोठ्या धोक्यात येते. नक्कीच. आणि यावर कायद्याने आणखी एक कडक पाऊल उचलले आहे. ते कोणतं? कलम 54 आणि 55 नुसार जर अशा वक्फ जमिनीवर कोणी अतिक्रमण केले तर वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी थेट अतिक्रमण काढण्याची नोटीस देऊ शकतात. म्हणजे थेट कारवाई? हो. आणि आवश्यक असल्यास महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने ते अतिक्रमण हटवू शकतात. तिथे वर्षानुवर्षे ताबा आहे हा युक्तिवाद चालत नाही. पण इथे एक ऐतिहासिक मुद्दा उपस्थित होतो. कोणता? भारतात अनेक राजांचे, निजामांचे राजवटीचे काळ होते. जर एखाद्या निजामाने पूर्वीच्या काळी अशी एखादी जमीन एखाद्या व्यक्तीला इनाम म्हणून दिली असेल आणि आज त्या व्यक्तीचे वंशज ती जमीन आपली खाजगी मालमत्ता मानून विकत असतील तर त्याला कायदेशीर मान्यता मिळते का? हा अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न आहे आणि याचा थेट उलगडा 1998 सालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका ऐतिहासिक निकालात झाला आहे. कोणता खटला होता तो? सय्यद अली विरुद्ध आंध्र प्रदेश वक्फ बोर्ड. या खटल्याची कथा खूप रंजक आणि उद्बोधक आहे. काय घडलं होतं नक्की या खटल्यात? या प्रकरणात पूर्वीच्या काळी हैदराबादच्या निजामाने एका व्यक्तीला वक्फ मालमत्तेच्या ठिकाणी सेवा करण्यासाठी ती जमीन इनाम म्हणून दिली होती. म्हणजे दिवाबत्ती किंवा साफसफाई करण्यासाठी? बरोबर. अनेक दशके उलटून गेल्यानंतर त्या सेवा करणाऱ्या व्यक्तीच्या वंशजांना वाटले की राजाने ही जमीन आपल्या पूर्वजांना दिली होती, त्यामुळे आता आपण याचे कायदेशीर मालक आहोत. आणि त्यांनी ती विकायचा प्रयत्न केला असेल. हो.
हे प्रकरण जेव्हा सर्वोच्च न्यायालयात पोहोचले तेव्हा न्यायालयाने एक अत्यंत स्पष्ट आणि कधीही न बदलणारा नियम घालून दिला. कोणता नियम? एकदा वक्फ ती नेहमीच वक्फ. म्हणजे राजाने दिलेले इनाम असूनही मूळ स्वरूप बदलले नाही. अगदी बरोबर. न्यायालयाने स्पष्ट केले की निजामाने दिलेले इनाम हे केवळ तिथे सेवा करण्याच्या बदल्यात दिलेले अधिकार होते. अच्छा. राजा किंवा निजाम यांच्या आदेशाने मूळ मालमत्तेचे वक्फ हे स्वरूप पुसले जात नाही. राजालाही वक्फ मालमत्तेची मूळ मालकी बदलण्याचा अधिकार नव्हता. म्हणजे मूळ स्वभाव तसाच राहतो. होय. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला ती जमीन सेवा करण्यासाठी मिळाली असली तरी तो तिचा मालक होऊ शकत नाही आणि ती जमीन कधीच विकू शकत नाही. एकदा वक्फ ती नेहमीच वक्फ. हे सूत्र खूपच कठोर आहे. हो, कायद्याच्या दृष्टीने ते तसंच आहे. पण आता मला त्या सामान्य खरेदीदाराच्या बाजूने विचार करायचा आहे. म्हणजे ज्या व्यक्तीने फक्त महसुली कागदपत्रे म्हणजे सातबारा पाहिला आहे आणि त्यावर कोणत्याही वक्फचा उल्लेख नाही. अशा परिस्थितीत जर त्या व्यक्तीने प्रामाणिकपणे ती जमीन विकत घेतली असेल तर त्या निरागस खरेदीदारासाठी कायद्यात काहीच संरक्षण नाही का? हा तर पूर्णपणे एक अदृश्य सापाळ ठरतो. हा प्रश्न न्यायव्यवस्थेसमोरही अनेकदा आला आहे आणि याचे उत्तर 1979 सालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या बोर्ड ऑफ मुस्लिम वक्फ विरुद्ध राधाकिशन या खटल्यात मिळते. या खटल्यात काय सांगितलंय? इथे सरकारी राजपत्र म्हणजेच गॅझेट ची भूमिका सर्वात मोठी ठरते. राजपत्राचा याच्याशी काही थेट संबंध आहे? या निकालात सर्वोच्च न्यायालयात अत्यंत स्पष्ट केले आहे की वक्फ मालमत्तांची यादी सरकारी राजपत्रात प्रकाशित झाल्यानंतरच तिला कायदेशीर मान्यता मिळते. अच्छा. आता कायद्याचं एक महत्त्वाचं तत्व असे आहे की कोणतीही गोष्ट जेव्हा सरकारी राजपत्रात छापून येते तेव्हा ती संपूर्ण जगाला आणि नागरिकांना माहीत आहे असे गृहीत धरले जाते. म्हणजे मला माहिती नव्हतं असा बचाव न्यायालयात चालत नाही? काही बचाव मिळत नाही. कारण आपण गॅझेट तपासलं नाही. होय. परंतु जर अशी कोणतीही नोंद राजपत्रात नसेल आणि एखाद्या तिसऱ्या व्यक्तीने कोणतीही कल्पना नसताना ती जमीन विकत घेतली असेल तर मात्र अशा निष्पाप खरेदीदाराला कायद्याचं संरक्षण मिळू शकतं. म्हणजे राजपत्र हाच जमिनीच्या मूळ स्वरूपाचा खरा आरसा असतो. हो, अगदी तसंच. जर राजपत्र हाच सर्वात मोठा पुरावा असेल तर जमीन घेण्यापूर्वी नागरिकांनी नेमकी काय काळजी घ्यावी? मी सांगते त्याचे टप्पे. या कायदेशीर चक्रव्यूहातून सुरक्षित बाहेर पडण्याचा मार्ग काय? एखादी चेकलिस्ट आहे का? होय. जमिनीचा व्यवहार करताना काही विशिष्ट टप्पे काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. मी तुम्हाला प्रक्रियेचे टप्पे सांगते. सांगा. पहिला टप्पा म्हणजे महसुली कागदपत्रांचं सखोल वाचन. जेव्हा एखादी व्यक्ती सातबारा काढते तेव्हा केवळ भोगवटादार वर्ग पाहून चालत नाही. मग काय पाहायचं? त्यावरील इतर हक्क हा रखाना अत्यंत बारकाईने तपासला पाहिजे. जर तिथे मस्जिद, मदरसा, दर्गा, वक्फ बोर्ड, इनाम किंवा मुतवल्ली यापैकी कोणत्याही शब्दाचा उल्लेख असेल तर तो व्यवहार तिथेच थांबवला पाहिजे. बरं, पण जर सातबारा पूर्णपणे कोरा असेल म्हणजे इतर हक्कमध्ये काहीच उल्लेख नसेल तर? तरीही धोका टळलेला नसतो आणि इथेच दुसऱ्या टप्प्याची गरज भासते. तो काय आहे? केवळ चालू सातबारा न पाहता वकिलांकडून जमिनीचा किमान 30 ते 50 वर्षांचा सर्च रिपोर्ट काढून घेणं अनिवार्य आहे. 50 वर्षे? एवढा जुना इतिहास तपासण्याचं कारण काय? कारण जमिनीच्या नोंदींमध्ये मानवी चुका असू शकतात. 80च्या दशकात एखादी जमीन वक्फ असू शकते, पण नंतरच्या फेरफार प्रक्रियेत लिपिकाच्या चुकीमुळे तो उल्लेख गाळला गेला असू शकतो. अच्छा, म्हणजे चुका शोधण्यासाठी हे महत्वाचं आहे. हो. 50 वर्षांचा इतिहास तपासल्याने मूळ स्वरूपाची खरी माहिती समोर येते. आणि तिसरा टप्पा म्हणजे वक्फ बोर्डाच्या कार्यालयात किंवा राजपत्रात ती जमीन नोंदलेली आहे का याची खात्री करणे. हे 3 टप्पे खरोखरच एखाद्या सुरक्षा कवचासारखे आहेत. होय. पण अनेकदा जमिनीच्या व्यवहारात काही एजंट हमी देतात की ते वक्फ बोर्डाकडून नाहरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC आणून देतील आणि मग व्यवहार कायदेशीर होईल. यात किती तथ्य आहे? हा चौथा आणि अत्यंत सावध राहण्याचा टप्पा आहे. अशा भूलथापांना कधीच बळी पडू नये. असं का? मगाशी आपण कलम 51 मधील तरतूद पाहिली. जर कायद्याने खुद वक्फ बोर्डालाही ती जमीन विकण्याचा अधिकार दिलेला नाही तर ते विक्रीसाठी NOC कसे काय देऊ शकतील? अरे चा, हे तर लॉजिकल आहे. त्यामुळे वक्फ जमीन विकण्यासाठी मिळालेली कोणतीही NOC ही कायदेशीर फसवणूक असू शकते. हे अत्यंत स्पष्ट आणि डोळे उघडणारे आहे. मला वाटतं प्रेक्षकांनी हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. नक्कीच ही माहिती खूप लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे.
आपण आतापर्यंत जमीन नव्याने घेणाऱ्या खरेदीदारांच्या दृष्टिकोनातून विचार केला. पण आता एका वेगळ्या परिस्थितीचा विचार करूया. बोला. समजा एखाद्या कुटुंबाची पिढ्यानपिढ्या चालत आलेली स्वकष्टार्जित जमीन आहे. पण महसूल विभागाच्या चुकीमुळे त्यावर अचानक वक्फची नोंद लागली. हां. अशा वेळी त्या कुटुंबाने न्याय कुठे मागायचा? साहजिकच ते थेट दिवाणी न्यायालयात म्हणजेच सिव्हिल कोर्टात जाण्याचा विचार करतील. हां, असा प्रसंग आहे जिथे अनेक लोक चुकीच्या प्रक्रियेत अडकून आपला अमूल्य वेळ आणि पैसा गमावतात. म्हणजे दिवाणी न्यायालयात जायचं नाही? नाही, हा दुसरा क्विक फॅक्ट आहे की अशा वेळी दिवाणी न्यायालयात जाऊन वेळ आणि पैसा वाया घालवू नका. असं का? दिवाणी न्यायालयाला अधिकार नाही का? अजिबात नाही. आणि हे वक्फ कायद्याचं कलम 83 अतिशय स्पष्टपणे सांगते. काय सांगतं हे कलम? या कलमानुसार वक्फ मालमत्तेसंदर्भात कोणताही वाद असल्यास दिवाणी न्यायालयांना त्यात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही. अच्छा. कायदेमंडळाने यासाठी एक पूर्णपणे वेगळी न्याय व्यवस्था निर्माण केली आहे, ज्याला वक्फ न्यायाधिकरण किंवा वक्फ ट्रिब्युनल असे म्हणतात. दिवाणी न्यायालयांना वगळून असा वेगळा ट्रिब्युनल स्थापन करण्यामागचा कायदेशीर हेतू काय आहे? दिवाणी न्यायालयांवर आधीच खटल्यांचा मोठा ताण असतो आणि वक्फचे कायदे अत्यंत विशिष्ट आणि ऐतिहासिक नोंदींवर आधारित असतात. बरोबर. त्यामुळे या विशिष्ट कायद्याची जाण असणारे विशेष व्यासपीठ असावे, हा त्यामागचा हेतू आहे. तुम्हाला तुमचे सर्व जुने खरेदी खत घेऊन या वक्फ न्यायाधिकरणाकडेच दाद मागावी लागते. आणि जर या ट्रिब्युनलचा निकालही त्या नागरिकाच्या विरोधात गेला तर त्याचे सर्व मार्ग बंद होतात का? नाही, कायदेशीर मार्ग कधीच पूर्णपणे बंद होत नाहीत. मग पुढे काय? जर ट्रिब्युनलचा निर्णय अमान्य असेल तर त्या निर्णयाच्या विरोधात नागरिक थेट उच्च न्यायालयात म्हणजेच हायकोर्टात अपील दाखल करू शकतात. म्हणूनच जमिनीचा जुना इतिहास तपासणे ही पहिली पायरी ठरते. अत्यंत सखोल आणि तर्कशुद्ध विश्लेषण. आपण आजच्या प्रवासात अनेक गुंतागुंतीच्या संकल्पना उलगडल्या. हो. वक्फ ही केवळ एक नोंद नसून ते मालमत्तेचे स्वरूप बदलणारे एक अदृश्य कुलूप आहे. कलम 51 अशा विक्रीला कसे शून्य ठरवते हेही आपण पाहिलं. अगदी. एकदा वक्फ ती नेहमीच वक्फ हा निर्णयही आपण समजून घेतला. केवळ 7-12 न पाहता 50 वर्षांचा सर्च रिपोर्ट आणि गॅझेट नोंद तपासणे हेच खरेदीदाराचे खरे संरक्षण आहे. हो, ते खूप महत्वाचं आहे. आणि वाद निर्माण झाल्यास दिवाणी न्यायालयात न जाता वक्फ ट्रिब्युनलकडे कसं जायचं याचीही स्पष्टता मिळाली. जमिनीच्या व्यवहारात कष्टाची कमाई गुंतवताना भावनांपेक्षा कायदेशीर पुराव्यांवर विसंबून राहणे हीच आजची गरज आहे. अगदी 100% खरंय. आता जाता जाता एका विचार करायला लावणाऱ्या मुद्द्याकडे वळूया. बोला. आज आपण पाहतोय की शहरांचा विस्तार वेगाने होत आहे. विकासासाठी जमिनीची मागणी प्रचंड वाढली आहे. हो, किमतीही वाढलेल्या आहेत. पण त्याचवेळी या शहरांच्या मध्यभागी अनेक ऐतिहासिक वक्फ जमिनी आहेत ज्यांचे स्वरूप कायद्याने गोठवलेले आहे. त्यांची व्यावसायिक विक्री होऊ शकत नाही. भविष्यात गतीने होणारे शहरीकरण आणि कधीही न बदलणारे या जमिनी यांच्यातील हा संघर्ष कसा वळण घेईल? या गोठवलेल्या मालमत्तांचा जमिनींच्या किमतींवर काय परिणाम होईल? हे एक असं कोड आहे ज्यावर नक्की विचार व्हायला हवा. हा खूपच महत्वाचा विचार आहे. आपण याच विचारासोबत आजची ही चर्चा थांबूया. पुढच्या व्हिडिओसाठी तुम्हाला कोणता विषय पाहायला आवडेल ते आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. हो, नक्की सामील व्हा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद.